गाण्याच्या शूटला सुद्धा मी होते. बऱ्याच लोकांना माहीत नाहीये, पण गाण्याचं शूट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कश्मीर महाजनीच्या बायकोने म्हणजे गौरीने मला एक फोटो पाठवला. मी मोबाईलमध्ये फोटो पाहिला तर त्याच्या तळपायाचा फोटो होता. तळपायाची संपूर्ण त्वचा निघाली होती, रक्त होतं आणि त्याला बँडेज लावून तो त्याच्या टेरेसवर बसला होता. हे कदाचित तो सांगणार नाही, पण आज मैत्रीण म्हणून मी हे सांगितलं. इतकी मेहनत मी काश्मीरची पाहिली आहे. आम्ही एकत्र सिनेमात काम केलंय आणि कदाचित जर ही पोलिसाची भूमिका मी आधी हो म्हटलं नसतं तर कदाचित मी रमेश सरांना म्हटलं असतं की सर हा गोंधळ मला द्या, फिमेल आपण आर्टिस्टकडून गाऊन घेऊया. बट काश्मीर, तुझ्याहून बेस्ट कोणाला जमलंच नसतं हे, कारण का तू अगदी मनापासून केलंस. तू एक सच्चा कलाकार आहेस, तू एक सच्चा मित्र आहेस आणि तू ज्या डेडिकेशनने काम करतो ना, आय थिंक ह्या पिढीने आणि पुढच्या पिढीने तुझ्याकडून शिकण्यासारखं भरपूर काही आहे. मी फार वेळ नाही घेणार, पण ज्या गाण्याची आपण वाट बघतोय या सगळ्यामध्ये मी अशी एक व्यक्ती आहे जिने अत्यंत आतुरतेने या गाण्याची वाट पाहिली. कारण आमची लुक टेस्ट होती, रमेश सरांना कदाचित आठवत असेल. लुक टेस्टमध्ये मी या भूमिकेसाठी हो म्हटलं होतं आणि मग सर म्हणाले की एक देवीचा गोंधळ आहे तर सुचवा ना काहीतरी. म्हटलं ऐकवा मला. मग त्यांनी गाणं असं ऐकवलं आणि मी ऐकते इतका अप्रतिम तो गोंधळ होता. मी अर्धवट गाणं थांबवलं. म्हटलं सर आत्ता मी कश्मीर महाजनीला फोन करते, मला दुसरं कोणीच दिसत नाही. आणि योगायोग बघा कसा असतो, प्रत्येक गाण्याचं एक नशीब आहे, प्रत्येक कलाकाराचं एक नशीब आहे. मी लगेच त्याला फोन केला. लकीली तो त्यावेळेस त्याच्या घरी होता, जो स्टुडिओपासून हार्डली 10 मिनिटावर होता. आणि कश्मीर म्हणाला मला गाणं पाठव आणि ते जर फ्री असतील दिग्दर्शक तर ना मला भेटायला पाठव. म्हटलं ओके. आणि मी लगेच सरांना म्हटलं सर लुक टेस्ट आणि राहू दे बाजूला, तुम्ही आधी काश्मीरला भेटायला जा. तुम्हाला विश्वास बसणार नाही, सर त्यांना भेटायला गेले, त्यांची मीटिंग झाली, त्याने पटकन हो म्हटलं सुद्धा आणि काश्मीर वॉज ऑन द बोर्ड इन दिस फिल्म. आणि गाण्याच्या शूटला सुद्धा मी होते. बऱ्याच लोकांना माहीत नाहीये, पण गाण्याचं शूट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कश्मीर महाजनीच्या बायकोने म्हणजे गौरीने मला एक फोटो पाठवला. मी मोबाईलमध्ये फोटो पाहिला तर त्याच्या तळपायाचा फोटो होता. तळपायाची संपूर्ण त्वचा निघाली होती, रक्त होतं आणि त्याला बँडेज लावून तो त्याच्या टेरेसवर बसला होता. हे कदाचित तो सांगणार नाही, पण आज मैत्रीण म्हणून मी हे सांगितलं. इतकी मेहनत मी काश्मीरची पाहिली आहे. आम्ही एकत्र सिनेमात काम केलंय आणि कदाचित जर ही पोलिसाची भूमिका मी आधी हो म्हटलं नसतं तर कदाचित मी रमेश सरांना म्हटलं असतं की सर हा गोंधळ मला द्या, फिमेल आपण आर्टिस्टकडून गाऊन घेऊया. बट काश्मीर, तुझ्याहून बेस्ट कोणाला जमलंच नसतं हे, कारण का तू अगदी मनापासून केलंस. तू एक सच्चा कलाकार आहेस, तू एक सच्चा मित्र आहेस आणि तू ज्या डेडिकेशनने काम करतो ना, आय थिंक ह्या पिढीने आणि पुढच्या पिढीने तुझ्याकडून शिकण्यासारखं भरपूर काही आहे आणि तुझ्यावर देवीची कृपा नेहमी असेल. खूपच गोष्टी इथे आता रिव्हील झालेल्या आहेत. एकतर मी खूप शुभेच्छा देते. तुमच्या दोघांची जोडी या सिनेमासाठी लकी ठरू दे, कारण जसं तू म्हणाली आहेस की शशांक सर आणि तुम्ही एकत्र आलात की ते लकी ठरतं, तर 100% या सिनेमासाठी देखील ही जोडी आणि हे सगळे कलाकार लकी ठरतील. आणि मला वाटतं की हे लक सुरुवातीपासून आहेच, म्हणजे अगदी देवीचं मंदिर सापडू दे किंवा काश्मीरचं लवकरात लवकर या गोष्टीसाठी हो म्हणणं असू दे, आणि हे सगळं जुळून येतं. याचा अर्थ नक्कीच आशीर्वाद आहे या सिनेमाच्या पाठीशी, सगळ्या कलाकारांच्या पाठीशी. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.